बाहेर अगदी धो पाऊस पडतोय, पण जेवण तर बनवलंच पाहिजे ना. खरं तर फ्रीजमध्ये काय भाजी आहे ते सुद्धा माहीत नव्हतं. पाहिलं तर फक्त 4 वांगी होती आणि 1-2 टोमॅटो. तर 4 मोठी वांगी होती ती कापून घेतली, 2 बटाटे कापून घेतले, 1 कांदा बारीक कापून घेतला आणि फक्त मोहरी जिऱ्याची आणि लसूण ठेचून फोडणीला टाकला आणि वांगी बटाटे त्यावर परतून घेतली. तर एवढा पाऊस पडतोय तर उद्या काय बनवायचा हा विचार होता, त्यामुळे रात्रीच 1 पेला छोले भिजवले होते आणि त्याची आमटी केली होती. आता वांग्या बटाट्याच्या भाजीला फक्त लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ टाकून भाजी छान परतून घेतली आणि अर्धी वाटी पाणी टाकून झाकण ठेवून छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतली. अशी झाली ही वांग्या बटाट्याची पटकन भाजी. कोणतेही वाटण नाही, घाटण नाही अशी ही भाजी तयार केली. छोलेला मात्र 2 टोमॅटो, 1 कांदा, आलं लसूण वाटून घेतलं, मोहरी जिऱ्याची कढीपत्त्याची फोडणी दिली, कुकरला 5 शिट्ट्या करून घेतलेले छोले फोडणीत घातले आणि ह्या छोल्याच्या भाजीला सुद्धा अगदी भाजीचा रोजचा मसाला वापरला, कोणतंही खास वाटण केलं नाही. अशी झाली ही छोल्याची भाजी. साधी डाळ बनवली होती, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हिंग, हळद, चिमटभर साखर घातली ना. हे वरण खूप छान लागतं. असं झालं साधं वरण. अशा पद्धतीने एवढा धो पाऊस असताना सुद्धा 2 भाज्या, डाळ भात हे आपल्याला मिनिमम एवढं जेवण तर करायलाच लागतं आणि त्यात करून सगळेजण घरात होते. त्यामुळे छोलेची रस्सा भाजी, वांग्या बटाट्याची सुकी भाजी, साधं वरण, भात, चपाती आणि या लाटी वडीची मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. ही सांगलीची मसाला वडी. तुम्हाला सुद्धा पावसाचा आवाज ऐकायला येतोय ना. तुम्ही सुद्धा बनवलंच असेल ना. आज काय बनवलं तुम्ही ते जरूर सांगा. धन्यवाद.